माझं नाव आहे करिश्मा गोसावी आणि मिस्टरांचं नाव आहे भूषण गोसावी। आम्ही हे जे इंटिरियर केलं आहे आमच्या घराचं ते सुदर्शन शेलार यांच्याकडून केलेलं आहे आणि आम्हाला त्यांचा रेफरन्स म्हणजे कसा मिळाला तर आम्ही आमच्या जिजूंच्या घरी गेलो होतो। त्यांच्या नवीन घराचं इंटिरियर पाहिलं ते आम्हाला खूप आवडलं आणि त्याच्यानंतर त्यांना विचारलं तर त्यांनी ह्यांचा आम्हाला रेफरन्स दिला आणि त्यांचे पण 2-4 फ्लॅट्स आम्ही पाहिले ते आम्हाला आवडले। सो आम्ही त्यांनाच सांगितलं की तुम्ही पण आमच्याच घराचं करा कारण आम्हाला आवडलं, खूप छान होतं केलेलं। तर आम्हाला सुदर्शनने जे डिझाईन सजेस्ट केले ॲक्च्युली आम्ही ते डिझाईन म्हणजे त्यांनी सजेस्ट करण्याच्या पूर्वी आम्ही बरेचसे मल्टिपल डिझाईन्स ऑनलाईन वगैरे सर्च केलेले होते, पण आमच्या डोक्यामध्ये बरेचसे कन्फ्युजन होतं, क्रिएट होत होतं। पण दादाने चांगल्यारीत्या आम्हाला प्रॉपर असे डिझाईन जे आमच्या फ्लॅटला सूट होतील असे प्रॉपर डिझाईन त्याने सजेस्ट करून दिले। तर त्याच्या बेसिसवरती मग आम्ही पुढे प्रोसीड केलो। वर्क एक्सपिरियन्स जर बघायला गेलं तर खूप चांगला आहे कारण म्हणजे खूप त्यांनी दादाने आम्हाला सपोर्ट केला। कधी पण फोन करा त्यांना, कधी असं इग्नोर केलेला नाहीये। रात्री करा, सकाळी करा, दुपारी करा, मी तर कंटिन्यू माझे फोन चालूच असायचे जरा काही मला कुठे डाऊट वाटला तर, पण कधी चिडचिड केली नाही। आपल्यासारखं म्हणजे एकदम प्रेमाने सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि कधी आम्ही हायपर जरी झालो कुठच्या गोष्टीमुळे तरी त्यांनी आम्हाला समजून घेतलेलं आहे की नाही असं नाहीये, असं आहे। इव्हन जर डिझाईन सिलेक्ट करायचं झालं किंवा काही झालं तर म्हणजे जर काही चांगलं वाटत नसेल तर आता सांगायचं की नाही, फोर्सफुली सांगायचं की नाही हे बघा हे करू नका, हे चांगलं वाटेल तर तुम्ही हेच करा। त्यामुळे खूप चांगला सपोर्ट करतो, असं दाखवत नाही की बाबा मी माझा बिझनेस आहे तर असं तर ॲटिट्यूड लेवल नाहीये त्याला, मिळून मिसळून राहणार आहे आणि खूप चांगलं वर्क म्हणजे आम्हाला तर आवडलं त्याच्यासोबत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही साईट व्हिजिट वरती यायचो तर त्याचे जे वर्कर्स होते तेही चांगले म्हणजे कोऑपरेटिव्ह होते, त्यांनाही एक्सपिरियन्स चांगला असं वाटत होता। तेही स्वतःहून सजेस्ट करायचे की या गोष्टी करायच्या की नाही करायच्या। त्यामुळे आम्ही बऱ्याचदा साईट व्हिजिट वरती आलो, सुदर्शन जर अवेलेबल नसेल तर तो कॉलवरूनही आम्हाला कोऑपरेट करायचा, सजेस्ट करायचा की कसं करायला पाहिजे, असं का असायला पाहिजे, अशी डिझाईन का सिलेक्ट करावी। तर वर्क एक्सपिरियन्स आम्हाला तर खूपच चांगला आला। तर आमचं जे प्रोजेक्ट ड्युरेशन आता दादानी सुदर्शनने सांगितलेलं होतं की 2 महिन्यात होईल, तरी पण 2 महिने 15 दिवस आम्हाला लागले। त्यांचे वर्कर्सचे काही इश्यूज होते, तरी पण आम्ही म्हणजे जे प्रोडक्ट क्वालिटी त्यांनी ती एक म्हणजे चांगली होती, प्रोडक्ट क्वालिटी त्यांनी चांगली दिली। असं नाही की आता एक्स्ट्रा डेज वाढले म्हणून त्यांनी पटापट काम उरकायचं म्हणून पटापट करून दिलं, असं नाही। त्यांनी जे म्हणजे प्रोडक्ट क्वालिटी, त्यांची डिझाईन आणि जे म्हणजे काम करण्याची जी पद्धत वगैरे सर्व काही ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे आम्हाला। तर जसं आम्हाला दादाने आमच्या घराच्या कीज दिला त्याचं पूर्ण इंटिरियरचं काम झाल्यानंतर, तर पहिलं म्हणजे मला जसं एक्सपेक्टेड जो मेन हॉल असतो, जसं वॉर्म फिलिंग असते, जो म्हणजे पूर्ण एलईडीज लाइटिंग वगैरे आणि जे काही टीव्ही युनिट जसं एक्सपेक्टेड होतं आणि ॲज युजल जे आम्हाला मंदिर जे दादाने सुचवलेलं तर ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिलिंग म्हणजे खूपच वाव असे रिॲक्शन होते आमच्याकडे। हो, माझी पण एकदम वाव। किचन पण जसं मला हवं होतं तसं त्यांनी दिलं। मी तर काहीच सांगितलं नव्हतं, फक्त त्यांना एवढंच सांगितलेलं की बाबा मला असं असं पाहिजे, बाकी सगळं त्यांचंच डोकं होतं आणि एकदम छान केलं। शेवटचं म्हणजे सांगायचं असं झालं की आता तुम्हाला सुदर्शन तुम्हाला म्हणून मी सांगेन की आता जसं आमचं जसं एक्सपेक्टेड जसं इंटिरियरचं काम करून दिलंय तसं तुम्ही फ्युचरमध्ये पण जिथे पण तुम्हाला जे काही नवीन क्लायंट भेटतील, जे काही संधी मिळेल तर तुम्ही अजूनही तुमचे बेस्ट जे काही काम ते बेस्ट करा। तुम्हाला फ्युचरसाठी ऑल द बेस्ट। तर बाकीच्यांना रेफरन्स द्यायची गोष्ट जर विचारायला गेली तर आमच्या घरात जेवढे पण आमचे जे काही रिलेटिव्ह वगैरे आले तर त्यांना असं रेफरन्स द्यायची गरज, ते स्वतःहून विचारत होते की एवढं छान काम कोणी करून दिलं। तर आम्ही जेवढे पण म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहेत, जे आमचे नेबर्स आहेत, तेवढं सगळ्यांनी विचारलं की दादाचं नाव काढलं की एवढं छान इंटिरियर कोणी बनवून दिलं। तर आम्हाला तर
म्हणजे रेफरन्स द्यायची गरज नाही, ते स्वतःहूनच विचारत होते की कोण आहे हा इंटेरियर वाला. तर आम्ही सुदर्शनचं नाव सजेस्ट केलं. खरंच खूप छान केलंय. थँक्यू व्हेरी मच.